विद्यार्थी दशेपासूनच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संस्कार शालेय विद्यार्थ्यांवर व्हावा, तसेच वाहनधारक असलेल्या त्यांच्या पालकांच्यात रस्ता सुरक्षिततेबद्दल जनजागृती व्हावी, ज्येष्ठांना विरंगुळा मिळावा, या तिहेरी उद्देशाने राज्यभरातील विविध शहरांमध्ये स्वर्गीय आनंद दिघे ट्रॅफिक पार्क उभारण्याची योजना मोटार परिवहन विभागाने आखली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले, देशात आणि प्रामुख्याने राज्यांमध्ये वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ज्या शहरामध्ये प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे त्या शहरात स्वर्गीय आनंद दिघे ट्रॅफिक पार्क निर्माण करून तेथे शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वाहतुकीच्या नियमांचे आकलन करून देणे, परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाच्या किमान 1 एकर जागेमध्ये 1 कोटी रुपये खर्च करून हे ट्रॅफिक पार्क उभारले जाईल. या पार्कमध्ये दुर्मिळ वनस्पती, विविध आकर्षक फुलझाडे, हिरवळीचे पट्टे असे सुंदर आरेखन असलेले प्रबोधन, माहिती आणि विरंगुळ्याचे केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचा लाभ शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये वाहतूक नियम प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी, त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पाळणारे जबाबदार नागरिक बनवण्यासाठी, त्या ज्येष्ठांना मनोरंजनाबरोबर विश्रांतीसाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.